शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता। दरम्यान महाराजांवर बोलणारा बाहेर आला तर समाजात वेगळा संदेश जाईल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। तर प्रशांत कोरटकर हा शिवभक्त आहे, त्यानं फोन जमा केलाय, त्यामुळे त्याला जामीन द्या असा युक्तिवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला होता। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूरच्या न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि फेटाळताना आम्ही जे काही कारण दिले होते ते ग्राह्य धरले न्यायालयाने, त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो। आम्ही मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला की प्रशांत कोरटकर हा खोटारडा माणूस आहे, विश्वासपात्र नाही, कायदा न जुमानणारा असा माणूस आहे आणि त्याला जामीन दिल्यास त्याच्या ओळख्यांचा वापर करून, राजकीय संबंधांचा वापर करून तो केसला वेगळं वळण देऊ शकतो, अनेक पुरावे बदलले जाऊ शकतात। तर कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला पाहूयात। महाराजांचा बायोलॉजिकल फादर कोण असा प्रश्न आरोपी विचारतो असं सरकारी वकील सूर्यकांत पवारांनी म्हटलं। ही बाब खूपच गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच अशा वक्तव्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडू शकतं असं सूर्यकांत पवार या सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि आरोपीला जामीन मिळाला तर मात्र तो पळून जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाराजांवर बोलणारा बाहेर आला तर समाजात वेगळा संदेश जाईल असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आणि यावर सौरभ घाग कोरटकरचे जे वकील आहेत त्यांनी आरोपी शिवभक्त असल्याचं सांगितलंय। रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याची पोस्ट असल्याचं न्यायालयाला त्यांनी सांगितलंय। तसंच त्याचा फोन जमा करण्यात आलेला आहे, त्यामुळे कोरटकरला जामीन द्या अशी मागणी सौरभ घाग यांनी केली। मीडिया ट्रायलमुळे कोरटकरचा मानसिक छळ होत असल्याचाही आरोप सौरभ घाग यांनी केला। तर तक्रारदारांचे वकील असीम सरोदेंनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास अद्याप संपलेला नाहीये, कोरटकरला मदत केलेल्यांची समोरासमोर बसावून चौकशी करा अशी न्यायालयाला विनंती केलेली आहे। तसंच शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची हेतुपूर्वक बदनामी केली जात असल्याचं देखील असीम सरोदेंनी म्हटलेलं आहे।